नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जालियनवाला बाग हत्याकांड जो घडलेला होता त्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत आणि त्यावरचे जे काही क्वेश्चन आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। आता जर आपण बघितलं मागच्या 13 तारखेला काय झालेलं आहे तर या घटनेला 105 वर्ष पूर्ण झालेले आहे। ठीक आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाला जर आपण बघितलं तर किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 105 वर्ष 2024 मध्ये या घटनेला त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत। एखाद्या वेळेस प्रश्न जे आहेत ते आपल्याला याच्यावर विचारले जातात, मग याशी ज्या काही बाबी महत्त्वाच्या आहेत त्या घटनेच्या संदर्भातल्या त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी परीक्षा दृष्टिकोनातून पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत। चला सुरुवात करूयात। बघा, तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आपली कंबाईनची बॅच जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कंबाईन यशवंत बॅच आपल्याकडे सुरू आहे, ज्याची फी आहे 1499, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, लाईव्ह लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि नोट्स सुद्धा तुम्हाला भेटतील। आणि ज्यांना आपली राज्यसेवेची बॅच जॉईन करायची आहे, एका महिन्याची रिव्हिजन बॅच, त्याची फी आहे 500 रुपये आणि खूप कमी जे काही लिमिटेड ॲडमिशन जे आहे ते त्याचे आता शिल्लक आहेत। ज्यांना जॉईन करायची आहे ती सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता। आपल्या ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता ही जी काही घटना आहे त्या घटनेविषयी थोडक्यामध्ये आधी आपण जाणून घेऊयात। बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणात दरवर्षी 13 एप्रिल रोजी जालियनवाला बाग हुतात्मा दिन जो आहे तो त्या ठिकाणी पाळला जातो आणि ही घटना 13 एप्रिल 1919 रोजी जर आपण बघितलं जालियनवाला जी काही बाग आहे त्या बागेमध्ये ही घटना घडलेली आपल्याला सांगता येते। आता मुळातच झालं काय होतं तर रौलेट ऍक्ट जो आहे तो ब्रिटिशांनी पारित केला होता। आता पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता। पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये क्रांतिकारक ज्या काही घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाढलेल्या होत्या। मग त्या क्रांतिकारी घटनांवर कुठेतरी आवर घातला पाहिजे या उद्देशाने ब्रिटिशांनी काय केलं होतं तर हा रौलेट ऍक्ट आणलेला होता आणि या ऍक्टनुसार जे काही भारतीय लोक आहेत किंवा जे काही ब्रिटिशांविरोधात काही करण्याचं धाडस करतील अशा व्यक्तींना विना परवाना त्या ठिकाणी अटक करण्याचे जे काही हक्क आहेत या कायद्याने ब्रिटिशांना मिळाले होते। इतकंच नाही तर कोणाच्याही घराची झडती त्यांना विना परवाना त्या ठिकाणी घेता येत होती आणि हा एक काय होता तर एक जुलमी कायदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो। मग हा जुलमी कायदा ज्या वेळेस इथं लागू करण्यात आला त्यावेळेस प्रत्येक स्तरातून त्याच्यावर टीका जी आहे ती भारतीयांनी केलेली होती। महात्मा गांधींनी या कायद्यावर टीका करत असताना असं म्हटलेलं होतं की हा काळा कायदा आहे। रौलेट ऍक्टला त्यांनी काय संबोधलेलं होतं? काळा कायदा संबोधलं होतं। मोहम्मद अली जिनानी सुद्धा या कायद्यावर टीका केली होती आणि त्यांनी काय म्हटलेलं होतं तर राक्षसी कायदा। रौलेट ऍक्ट म्हणजेच काय तर राक्षसी कायदा या शब्दामध्ये या ऍक्टवर त्यांनी टीका केलेली होती। मग आता हे जे काही आहे ते आता पुढे थोडं सविस्तर आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात। मग झालं काय होतं तर त्या ठिकाणी बघा तर या कायद्याद्वारे पंजाबमधल्या 2 महत्त्वाच्या व्यक्तींना अटक करण्यात आलेली होती। सैफुद्दीन किचलुआ आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर सत्यपाल आहेत। या दोघांना या कायद्यानुसार अटक करण्यात आली होती आणि या अटकेच्या निषेधार्थ अमृतसरमधले, पंजाबमधलं अमृतसर नावाचं शहर तुम्हाला माहिती आहे आणि त्या अमृतसर शहरामध्ये जालियनवाला नावाची एक बाग होती। जालियनवाला नावाचा एक व्यक्ती होता, त्याची ती बाग होती आणि त्या बागेमध्ये ही एक निषेध सभा जी आहे म्हणजे अटक केल्यामुळे एक निषेध सभा जी आहे ती त्या बागेमध्ये भरवण्यात आलेली होती आणि विशेषतः त्या दिवशी भरपूर जे काही लोक आहेत ते त्या सभेला जमलेले होते, कारण की त्या दिवशी बैसाखीचा सण होता। ठीक आहे, आता पंजाब जर आपण बघितलं तर तिथे तीज असेल किंवा बैसाखी सारखे जे काही सण आहेत ते अत्यंत उत्साहाने लोक साजरे करतात। त्या दिवशी सर्वांना सुट्टी होती आणि या सुट्टीच्या दिवशी ते काय झाले होते एकत्रित जमलेले होते। मग हे एकत्रित जमलेले होते आणि त्याच आधी जर आपण बघितलं तर या ऍक्टच्या विरोधात देशभरामध्ये जे काही वातावरण आहे ते संतप्त होतं आणि त्यातल्या त्यात पंजाबमध्ये जे काही वातावरण आहे ते अधिकच संतप्त होतं। लोक रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी सरकारचा विरोध करत होते। त्यामुळे ब्रिटिशांनी तिथं काय केलं होतं तर एकत्रित जमण्यावर निर्बंध लादलेले होते किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तींचा गट करून तिथे तुम्ही चर्चा करू शकत नाही, असे काही निर्बंध जे आहेत किंवा जमावबंदी जे काही आदेश आहेत ते ब्रिटिशांनी लागू केले होते। आणि असं असताना सुद्धा काय झालं होतं तर त्या ठिकाणी ही सभा जी आहे, ही निषेध सभा जी आहे ती जालियनवाला बागेमध्ये भरलेली होती। मग हे ज्यावेळेस जनरल जो काही लेफ्टनंट गव्हर्नर होता पंजाबचा ओडवायर, त्याला ज्यावेळेस ही माहिती कळाली त्यावेळेस त्यानं काय केलं होतं तर जो काही जो काही जनरल डायर होता त्या जनरल डायरला त्यानं आदेश दिले आणि त्या आदेशानुसार हा जो काही डायर आहे तो या जालियनवाला बागेमध्ये पोहोचलेला होता। आता विशेषतः जर आपण बघितली या जालियनवाला बागेची तर ती कशी होती तर बघा, आता इकडे जर आपण बघितलं तर ही जी काही बाग आहे ती मुळातच आपल्याला ठीक आहे अशा स्वरूपाची ही बाग होती
आणि मुळात काय आहे तर या बागेला फक्त एकाच ठिकाणाहून काय होतं, एंट्री करता येत होती आणि सगळ्या साईडनं मोठ्या मोठ्या भिंती ज्या आहेत त्या या ठिकाणी होत्या. त्यामुळं जे काही हा डायर आहे, जनरल जो काही डायर होता, डायर आणि त्याच्या सोबतचे जे काही सहकारी होते ते कुठे येऊन थांबलेले होते, तर या डोरला त्यांनी त्या ठिकाणी थांबलेले होते. मग आता इथं त्यांनी आपल्या मशीन गन वगैरे त्या ठिकाणी लावले होते, आपले सगळे शिपाई त्यांनी इथं पसरवलेले होते आणि जाण्या जो काही रस्ता आहे तोच त्यांनी काय केला होता, बंद करून टाकलेला होता. आता याच्यामध्ये एक विहीर सुद्धा होती बघा, ठीक आहे, आणि मात्र बाहेर पडण्याचा कोणता त्या ठिकाणी जागा नव्हती. त्यामुळं जनरल डायरने इथून काय केलेलं आहे, गोळीबार करायला सुरुवात केलेला आहे. इथून प्रचंड गोळीबार करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये सुद्धा काय केलेले आहेत तर उड्या टाकल्या आहेत. विहिरीमध्ये सुद्धा लोकांनी काय केले आहेत, उड्या टाकल्या आहेत. त्यामुळे या विहिरीतून, एकट्या विहिरीतून जवळपास 150च्या वर मृतदेह जे आहे ते बाहेर काढण्यात आले होते. आणि या घटनेमध्ये सरकारी आकडेवारीनुसार 379 लोकांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता. कारण की जोपर्यंत यांच्या बंदुकांमध्ये ज्या काही फैरी ज्या आहेत किंवा दारुगोळा जो आहे जोपर्यंत संपला नाही तोपर्यंत त्यांनी काय केलं होतं तर इकडे हे जे काही फायरिंग आहे ते सुरू ठेवलेली होती. आणि ज्यावेळेस यांच्या जवळचा दारुगोळा किंवा गोळ्या ज्या आहेत बंदुकामधल्या ज्या संपल्या त्यावेळेसच यांनी काय केलं होतं, फायरिंग थांबवली होती. मग आता यामध्ये 379 लोकांचा मृत्यू झाला होता. जवळपास 1000च्या वर लोक जे आहेत ते जखमी झालेले होते. मात्र हे सरकारी आकडेवारीनुसार, म्हणजे ब्रिटिशांच्या आकडेवारीनुसार हा आकडा होता. मात्र याही पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू जो आहे तो या घटनेमध्ये झालेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, तर मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या जनरल डायरनं काय केलं होतं, सरकारी आदेशाचं उल्लंघन याला मानलं आणि पूर्वसूचना न देता तेथे जन्मलेल्या लोकांवर त्या ठिकाणी गोळीबार करायला त्याने सुरुवात केला होता. मग 13 एप्रिल 1919 रोजी ही सभा जी आहे ती त्या ठिकाणी पार पडली होती आणि या सभेदरम्यान हा गोळीबार जो आहे तो झालेला होता. तारीख महत्वाची आहे, लक्षात घ्या, 13 एप्रिल 1919. या हत्याकांडास हंसराज नावाचा एक व्यक्ती होता बघा, एक भारतीय व्यक्ती आहे. ठीक आहे, हंसराज नावाचा हा व्यक्ती आहे. या व्यक्तीनं या जनरल डायरला काय केलं होतं, यावेळेस मदत केलेली होती. या हत्याकांडानंतर रवींद्रनाथ टागोरांनी आपली जी काही नाईटहुड ही जी काही पदवी होती ती पदवी ब्रिटिशांना परत केली होती. शंकर नायर नावाचे व्यक्ती आहेत, त्या शंकर नायर यांनी काय केलं होतं, आपल्या व्हाईसरॉय या कार्यकारी परिषदेचा जो काही राजीनामा आहे, व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये ते होते आणि त्यांनी तिथला राजीनामा दिला होता. जमनलाल बजाज यांनी राव बहादूर ही जी काही पदवी आहे ती सरकारला काय केलेली होती तर परत केलेली होती. म्हणजे ही घटना अशी होती की संपूर्ण भारतीयांचं जे काही मन आहेत ती दुखावले गेलेले होते आणि लोकांच्या मनामध्ये प्रचंड ब्रिटिशांविरोधात नाराजी जी आहे ती या ठिकाणी पसरलेली होती. त्यामुळे या महत्वाच्या जे काही व्यक्ती होते त्या काळातले, ज्यांना ब्रिटिशांनी सन्मानित केलं होतं, त्यांनी त्यांच्या पदव्या ज्या आहेत त्या ब्रिटिशांना परत करून टाकलेल्या होत्या. महात्मा गांधींनी सुद्धा त्यांची कैसरी हिंद ही जी काही पदवी आहे ती त्या ठिकाणी सरकारला परत करून टाकलेली आपल्याला सांगता येते. मग ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये डायरच्या स्तुतीसाठी भाषणं देण्यात आलेली होती आणि त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा सिंह म्हटलं गेलं आणि सन्मान म्हणून जवळपास 20,000 पाऊंडची रक्कम जी आहे ती त्या ठिकाणी या डायरला देण्यात आली होती. आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर या घटनेची चौकशी व्हावी यासाठी दबाव जो आहे तो ब्रिटिशांवर वाढत होता. त्यामुळे ब्रिटिशांनी 1919 मध्ये काय केलं होतं तर एक हंटर कमिशन जे आहे त्याच्या चौकशीसाठी नेमलेलं आपल्याला सांगता येतं. कोणतं कमिशन होतं, हंटर कमिशन होतं बघा. हंटर कमिशन मध्ये जर आपण बघितलं तर एकूण 8 सदस्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मात्र या कमिशन समोर ज्या वेळेस या जनरल डायरला त्या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेस त्याने उद्दामपणे उत्तर द्यायला सुरुवात केली होती. ज्यावेळेस ही चौकशी सुरू होती त्या चौकशी दरम्यान त्याने सांगितलं होतं की माझ्या बंदुकीच्या फैरी संपल्या होत्या म्हणून मी गोळीबार थांबवला, माझ्याकडे जर अजून त्या ठिकाणी दारुगोळा असता तर मी अजून फायरिंग चालू ठेवली होती, अशी उत्तरं तो त्या ठिकाणी देऊ लागलेला होता. मात्र ज्या वेळेस त्या ठिकाणी जे काही इंग्लंडमधलं जे काही हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे त्यामध्ये मात्र काय करण्यात आलं होतं, याला सपोर्ट देण्यात आला होता किंवा ब्रिटनची जी काही जनता आहे त्या जनतेने सुद्धा याच्या कृतीला पाठिंबा दिला होता. कारण की त्याला काय संबोधण्यात आलं होतं, ब्रिटिश साम्राज्याचा त्राता. म्हणजे यानं काय केलं होतं, ब्रिटिश साम्राज्य वाढावं यासाठी ही कृती केली आणि ती कृती काही वाईट नव्हती असं या ब्रिटिशांना वाटत होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग जर आपण बघितलं तर त्याला ही रक्कम वगैरे देण्यात आला होता, त्याचा सन्मान वगैरे त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये करण्यात आलेला होता. पुढे बघा, दीनबंधू मध्ये जर आपण बघितलं CF अँड्र्यूजने या हत्याकांडाचं वर्णन जाणून बुजून आणि क्रूर हत्या अशा शब्दामध्ये त्या ठिकाणी याचं वर्णन केलं आहे.
13 एप्रिल 2024 रोजी या घटनेला 105 वर्ष जे आहेत त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. आता यावर आलेले काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात बघा. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले असा हा प्रश्न आहे. तर 13 एप्रिल 1919 ला काय झालेलं आहे, तर हे हत्याकांड जे आहे ते झालेलं आपल्याला सांगता येतं. कधी झालेलं आहे, 13 एप्रिल 1919. पुढे जाऊयात आपण. आता महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर पंजाब येथे ही घटना घडली होती आणि या घटनेला अमृतसर हत्याकांड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याला जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि अमृतसर हत्याकांड म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. 13 एप्रिल 2024 रोजी जालियनवाला हत्याकांडाला 105 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेली आहेत. कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेमध्ये गोळीबार केला? आता कोण होता अधिकारी, तर हा जनरल डायर होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, जनरल डायरनं काय केलं होतं, तर इथं गोळीबार केला होता. पुढे जाऊयात. बघा जनरल डायरचे पूर्ण नाव जर आपण बघितलं, रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर हे काय आहे, त्याचं पूर्ण नाव आहे. कोणत्याही पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा काय आहे, रेजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर हे काय आहे, त्याचं पूर्ण नाव आहे जनरल डायरचं. मग पुढे पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? आताच आपण बघितलंय की हंटर समिती जी आहे ती याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आली होती. येस, हंटर कमिटी. ठीक आहे, हंटर कमिटी विषयी आपण पुढे बघूयात. बघा आता ही जी काही हंटर कमिटी आहे, ठीक आहे, जी काही हंटर कमिटी आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारनं 1 ऑक्टोबर 1919 रोजी लॉर्ड हंटरच्या अध्यक्षतेखाली एक आयोग जो आहे तो त्या ठिकाणी स्थापन केला होता आणि या आयोगामध्ये एकूण 8 सदस्य होते. त्यापैकी 5 ब्रिटनचे होते आणि 3 जे आहेत ते भारतीय होते. मग परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारतीय वगैरे कोण होते, ते आता आपण बघूयात. बघा एकूण 8 सदस्य आहेत. 5 इंग्रज होते, त्यामध्ये लॉर्ड हंटर आहे, जस्टिस रस्किन आहे, WF राईस आहे, मेजर जनरल सर जॉर्ज बॅरो आहे, सर थॉमस स्मिथ आहे. हे काही इंग्रज अधिकारी होते आणि 3 भारतीय होते. बघा चिमनलाल सेटलवाड, सुलतान अहमद आणि पंडित जगत नारायण हे काय होते, 3 भारतीय याच्यामध्ये होते. आणि इतर परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जातो की 3 भारतीय कोण आहेत? चिमनलाल सेटलवाड, साहिबजादा सुलतान अहमद आणि पंडित जगत नारायण याच्यामध्ये आपल्याला सांगता येतात. पुढे बघा जनरल डायरच्या आदेशाच्या काळात बघा काय म्हटलंय, जनरल डायरच्या कार्यकाळामध्ये भारतात कोणता कायदा लागू झाला होता? तर आपण बघितलेला आहे की जो काही मार्शल लॉ आहे, ठीक आहे, मार्शल लॉ जो आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. पुढे बघा महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितलं तर 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरनं मार्शल लॉ कायद्यावर त्या ठिकाणी स्वाक्षरी केली, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की 2 पेक्षा जास्त लोक एक गट स्थापन करू शकत नाहीत आणि एका ठिकाणी एकत्र येऊ शकत नाहीत. मग हा मार्शल लॉ लागलेला असताना सुद्धा लोक एकत्रित जमल्यामुळे मग हे काय झालेले होते, तर त्यांनी त्या ठिकाणी ही ऍक्शन घेतलेली आपल्याला सांगता येते. मग जनरल डायरनं मार्शल लॉ दरम्यान 1919 मध्ये कमांड घेतली आणि हा कायदा सत्ताधारी शक्तींच्या संघटित विरोधाला प्रतिबंध करण्यासाठी संमत करण्यात आलेला आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कुप्रसिद्ध क्रॉलिंग ऑर्डर जारी केला, ज्यानुसार भारतीयांना रस्त्यावर जाण्यासाठी रांगावे लागलेले होते? तर कोण आहे तो, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतो जनरल डायर. हंटर कमिटी कधी स्थापन करण्यात आली होती? तर 1919 ला ही हंटर कमिटी स्थापन करण्यात आलेली होती. पुढे बघा महत्त्वाचे मुद्दे हे आपण बघितले की हंटर कमिटी वगैरे त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली चौकशीसाठी. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी अमृतसरमध्ये कोणता उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जात होता? तर बघा बैसाखी नावाचा जो काही सण आहे तो पंजाबमध्ये वगैरे साजरा केला जातो आणि तो अमृतसरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण होते असं विचारलेलं आहे. पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला मायकेल ओल्डवायर हा जो आहे तो काय होता, पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. या ओल्डवायरनं काय केलं होतं, तर आदेश दिले होते आणि त्यानुसार जनरल डायरनं तिथं गोळीबार केला होता. मग या ओल्डवायरची काही हत्या आहे ती उद्धम सिंग यांनी 1940 मध्ये लंडनमध्ये जाऊन या ओल्डवायरला त्या ठिकाणी काय केलं होतं, ठार केलं होतं. बघा कधी, 1940 मध्ये. कोणी? उद्धम सिंग नावाचे व्यक्ती आहेत. उद्धम सिंग यांनी काय केलं होतं, या घटनेचा बदला जो आहे तो घेतला होता. कुठं जाऊन? इंग्लंडमध्ये जाऊन. कधी? 1940 मध्ये. यस, पुढे जाऊयात. मायकेल ओल्डवायरचा खून कोणी आणि कुठे केला असं विचारलेलं आहे. तर उद्धम सिंग यांनी लंडनमध्ये केलेला आहे. बघा लक्षात ठेवा, उद्धम सिंग यांनी
लंडनमध्ये केलेला आहे. ते आहेत उद्धम सिंग. यांच्यावर नुकताच विकी कौशल यांचा जो काही मूव्ही आहे तो मागच्या वर्षी वगैरे काहीतरी प्रदर्शित झालेला आहे. ठीक आहे, उद्धम सिंग या नावाने. राम मोहम्मद आझाद हे जे काही नाव आहे ते त्यांनी या हत्येच्या वेळेस धारण केलं होतं, म्हणून त्यांना पुढच्या काळामध्ये हत्येच्या आरोपाखाली 1940 मध्येच त्यांना फाशीची शिक्षा ब्रिटिशांनी दिली होती. ठीक आहे, उद्धम सिंग आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ आपली नाईटहूड पदवी कोणी सोडली असं विचारलेलं आहे. कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर आहेत, ज्यांनी काय केलं होतं तर आपली या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात आपली नाईटहूड पदवी जी आहे ती टागोरांनी सोडलेली होती. यस, आता ही जी काही बघा 1915 मध्ये किंग जॉन पंचम यांनी साहित्याच्या सेवेसाठी त्यांना हे जी काही किताब आहे तो बहाल केलेला होता. ठीक आहे, मात्र त्यांनी परत केलेला आपल्याला सांगता येतं. नाईटहूड मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे काय होते? पहिले भारतीय आपल्याला सांगता येतात. नाईटहूड म्हणजेच काय तर ब्रिटिश राजा किंवा राणीने एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वासाठी किंवा समाजातील योगदानासाठी दिलेली जी काही पदवी आहे त्याला नाईटहूड पदवी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता जनरल डायरने राजीनामा कधी दिला असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर जर आपण बघितलं तर 1921 ला वगैरे त्याने काय केलेलं आहे? राजीनामा दिला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल जनरल डायर काय म्हणालेला होता? ठीक आहे, तर ही पूर्णपणे योग्य कृती आहे असं तो त्या ठिकाणी म्हटलेला होता बघा. ठीक आहे, म्हणजे या घटनेचा त्याला काही दुःख नव्हतं. मी जे काही केलं ते ब्रिटिश साम्राज्यासाठी केलं असं त्याने त्या ठिकाणी उद्दामपणे उत्तर द्यायला सुरुवात केलेली होती. जालियनवाला बागेजवळ कोणतं मंदिर होतं वगैरे, तर सुवर्ण मंदिर वगैरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जालियनवाला बागेमध्ये सभा कोणाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेली होती? तर लक्षात घ्या, रौलेट कायद्याच्या विरोधात काय करण्यात आलं होतं? इथं सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, रौलेट कायद्याच्या विरोधामध्ये ही सभा जी आहे ती भरवण्यात आली होती. येस, आणि महत्वाचं म्हणजे सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किसलू यांना अटक करण्यात आली होती, म्हणून ही जी काही सभा आहे ती या ठिकाणी भरलेली आपल्याला सांगता येते, कारण की पोलिसांनी त्यांना विनाकारण अटक जी आहे ती केलेली आपल्याला सांगता येते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते किंवा भारताचे व्हाईसरॉय कोण होते असं पाहिजे तिथं. तर जर आपण बघितलं चेम्सफर्ड जे आहे, लॉर्ड चेम्सफर्ड हा काय होता तर 1919च्या काळामध्ये आपल्याला भारताचा व्हाईसरॉय त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. जनरल डायरने जालियनवाला बागेमध्ये किती लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी लोकांना मारलेलं होतं, म्हणजे किती त्याच्यासोबत सैनिक होते या ठिकाणी विचारलेलं आहे. आपल्याला जवळपास 50 लोक जे आहेत त्याच्यासोबत त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे सगळे काय होते तर भारतीय होते, लक्षात घ्या. ठीक आहे, 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग येथे झालेल्या सभेच्या आयोजन कोणत्या 2 व्यक्तीच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेलं होतं? तर ते 2 व्यक्ती कोण होते तर आपण पाहिलेलं आहे बघा की सैफुद्दीन किसलू आहेत आणि डॉक्टर सत्यपाल आहेत. यांना काय करण्यात आलं होतं? अटक करण्यात आलं होतं, म्हणून ही सभा जी आहे ती या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. सैफुद्दीन किसलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना रौलेट कायद्याअंतर्गत कधी अटक करण्यात आलेली होती? तर तारीख लक्षात घ्या, 9 एप्रिल 1919 ला त्यांना अटक करण्यात आली होती, म्हणून 13 एप्रिलला ही निषेध सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. जालियनवाला बाग हत्याकांडावरील काँग्रेस चौकशी समितीचे अहवाल तयार करण्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली होती? तर ही जबाबदारी जी आहे ती महात्मा गांधी यांच्यावर सोपवण्यात आलेली होती, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा काँग्रेस चौकशी समितीचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी महात्मा गांधी यांच्यावर सोपवण्यात आली होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर पुढच्या काळामध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली होती. कुठं? मुंबईमध्ये. ठीक आहे, आणि पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर महात्मा गांधींनी सुद्धा याला प्रचंड विरोध या कायद्याला केला आपल्याला सांगता येतो. जालियनवाला बाग हत्याकांड देखील म्हणून कोणाला त्या ठिकाणी ओळखलं? जालियनवाला बाग हत्याकांडाला अजून काय कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर अमृतसर हत्याकांड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, लक्षात घ्यायचं आहे. जालियनवाला बागेच्या आधी कोणती घटना घडलेली होती? तर त्या ठिकाणी रौलेट ऍक्ट हा जो काही आहे महत्वाचा तो त्या ठिकाणी आणण्यात आला होता, ज्यामुळे ही घटना जी आहे ती घडली होती. म्हणजे रौलेट ऍक्टमुळे ही घटना घडलेली आपल्याला सांगता येते. जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरला कोणत्या भारतीयांनी पाठिंबा दिला होता? तर हंसराज नावाचा जो काही भारतीय आहे त्या हंसराज नावाच्या भारतीय व्यक्तींनी या डायरला काय केली होती तर मदत जी आहे ती दिलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येते, किंवा मदत जी आहे ती इथं केलेली आपल्याला सांगता येते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हंटर समितीमध्ये किती सदस्य होते? आपण पाहिलेलं आहे की 8 सदस्य होते, त्यापैकी 5 इंग्रज अधिकारी होते आणि 3 काय होते? भारतीय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघा. 5 इंग्रज आहेत, लॉर्ड हंटर, जस्टिस रस्किन आहे, WF राईस आहे,
मेजर जनरल सर जॉर्ज बारो आहे, त्याचप्रमाणे थॉमस स्मिथ आहे, चिमनलाल सेटलवाड, साहेबजादा सुलतान अहमद, पंडित जगत नारायण आपल्याला सांगता येतात. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात केसरी हिंद पदवी कोणत्या व्यक्तीने सोडली होती? तर महात्मा गांधींनी काय केलं होतं? या पदवीचा त्याग केला होता. लक्षात घ्या. यस, केसरी हिंद ही जी काही पदवी आहे त्या पदवीचा महात्मा गांधींनी त्याग केलेला होता. बघा महत्वाचं आहे. बघा पुढे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात महात्मा गांधींनी केसरी हिंद या पदवी परत केली होती. बोर जे काही युद्ध होतं बघा 1899 ते 1902 दरम्यान ब्रिटिशांनी त्यांना ही जी काही पदवी आहे ती दिली होती बोर युद्धाच्या प्रसंगी. ठीक आहे. मात्र या हत्याकांडाच्या निषेधात त्यांनी ती परत केली आपल्याला सांगता येते. जालियनवाला बाग हत्याकांडात किती लोक मारले गेले होते? सरकारी आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर 379 लोक जे आहेत ते मारले गेले होते. मात्र याही पेक्षा जास्त लोकांचा काय झाला होता? तर या प्रसंगी मृत्यू झालेला होता. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित रौलेट कायदा कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला होता? तर सिडने रौलेट आहेत. सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा तयार करण्यात आला होता. म्हणून या कायद्याला काय म्हणून ओळखलं जातं? तर रौलेट ऍक्ट म्हणून ओळखलं जातं. कारण की सिडने रौलेट नावाच्या व्यक्तीने हा कायदा यांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा जो आहे तो तयार करण्यात आला होता. जर आपण बघितलं जालियनवाला बाग हत्याकांडात सहभागी असलेल्या सर मायकल वुडवायर यांच्या हत्येप्रकरणी 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने कोणत्या शीख देशभक्तावर खटला चालवला आणि त्याला फाशीची शिक्षा दिलेली होती? तर कोण आहेत? तर लक्षात घ्यायचं आहे सरदार उधम सिंग आहेत. सरदार उधम सिंग यांना फाशीची शिक्षा ब्रिटिशांनी दिलेली होती. कारण की त्यांनी या घटनेचा काय केला होता? बदला घेतला होता. इंग्लंडमध्ये जाऊन त्याला तिथे ठार केलेलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. यांची जी काही मित्र आहेत, जवळची जी काही व्यक्ती आहेत, ते या घटनेमध्ये यांचा मृत्यू झाला होता आणि त्याने त्यावेळेसपासून ते ठरवलं होतं की मी ठार करेन. मग ती जी काही संधीची वाट जी आहे ती पाहत होते आणि ती त्यांना 1940 मध्ये मिळाली. इंग्लंडमध्ये जाऊन तिथे जाऊन त्यांनी ठार केलेलं आहे. बघा पुढे बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी काँग्रेसने कोणती समिती स्थापन केली होती? तर एक तपास समिती याचं नाव आहे. लक्षात घ्या. चौकशी समिती हे स्थापन त्यांनी केलेली आपल्याला सांगता येते. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ही समिती त्यांनी स्थापन केली होती. अध्यक्ष जे आहेत ते कोण होते? मदन मोहन मालवीया. आणि यामध्ये महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू आहेत, त्याचप्रमाणे अब्बास तय्यबजी नावाची एक व्यक्ती आपल्याला सांगता येतात, CR दास सुद्धा आहेत आणि जयकर यांचा समावेश जो आहे तो काँग्रेसच्या या समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि काही काही पुस्तकामध्ये अब्बास तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली ही काँग्रेसची खाजगी जी काही समिती आहे ती स्थापन केली होती असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आता मुळातच काय झालं होतं की जी काही सरकारी आकडेवारी आली होती यावर कोणाचाही विश्वास नव्हता. कारण की आकडेवारी जी आहे ती दाबण्यात आली होती. एक इंटरनॅशनल जे काही प्रकरण आहे ते किंवा हे जे काही हत्याकांड आहे ते त्याला सगळ्या जगभरामध्ये याच्या चर्चा झालेल्या होत्या आणि या ब्रिटिशांवर टीका होऊ लागल्या होत्या. म्हणून ब्रिटिशांनी खरी आकडेवारी जी आहे ती दाबून टाकलेली होती. त्यामुळं काँग्रेसनं स्वतःच्या वतीनं काय केलं होतं? तर ही जी काही खाजगी समिती आहे त्या ठिकाणी स्थापन केली होती आणि याची चौकशी केलेली होती. लक्षात घ्या. पुढे जाऊयात. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली? तर पुढच्या काळामध्ये जाऊन गांधींनी असहकार चळवळ जी आहे ती सुरू केली होती. ठीक आहे. असहकार चळवळ वगैरे सुरू गांधींनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा असहकार चळवळ ही महात्मा गांधींनी 1920 मध्ये ब्रिटिशांना स्वराज्य देण्याच्या उद्देशाने भारतीयांना ब्रिटिश सरकारकडून त्यांचे सहकार्य मागे घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुरू केलेली काय होती? राजकीय मोहीम त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. हजारो विद्यार्थी सरकारी नियंत्रित शाळा आणि महाविद्यालय त्या ठिकाणी त्यांनी सोडलेले होते. कारण की या असहकार चळवळीमध्ये जर आपण बघितलं तर ज्या काही ब्रिटिशशी संबंधित वस्तू आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. सरकारी ज्या काही शाळा होत्या त्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात आला होता आणि राष्ट्रीय शाळांची इथं स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोतीलाल नेहरू असतील, CR दास असतील यासारख्या अनेक जे काही नेते मंडळी आहेत किंवा वकील आहेत यांनी आपली वकिलीचा त्याग या प्रसंगी केला होता. कारण की सरकारी नोकरीचा त्याग करण्याचा एक कार्यक्रम जो आहे तो या असहकार चळवळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जनरल डायरसाठी जर आपण बघितलं तर कसाई ऑफ अमृतसर ही संज्ञा कोणी तयार केली असं विचारलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे? कसाई ऑफ अमृतसर. तर एक महत्वाचे व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. निकोल कॉलेज नावाचे हे व्यक्ती आहेत. निकेल कॉलेज नावाचे हे व्यक्ती आहेत. त्यांनी काय केलं होतं? तर कसाई आहे हा काय? कसाई ऑफ अमृतसर या शब्दामध्ये त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. बघा द पेशंट ॲसेसिन अ ट्रू टेल ऑफ मॅसेकर, रिव्हेंज अँड राज हे जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिलं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता या घटनेवर पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते लिहिण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा. हे पुस्तक कोणी लिहिलं असा हा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला
कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे। तर अशा पद्धतीनं ही जी काही जालियनवाला बाग हत्याकांड होतं आणि यावर आधारित जे काही क्वेश्चन होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। कसा जरी प्रश्न तुम्हाला याशी संदर्भातला आला तर तो तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सोडवायला मदत होईल। तर नक्की शेवटच्या प्रश्नाचं तुम्हाला काय करायचं आहे तर आन्सर जे आहे ते द्यायचं आहे। तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये। थँक्यू सो मच। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। धन्यवाद।